तर मित्रांनो 17व्या एपिसोडची सुरुवात सकाळी सकाळी मस्त आपले बुट चमकून झाली। त्यामध्ये मी काळा, पांढरा, हिरवा या तिन्ही बुटांना मस्तपैकी चमकून घेतलं व प्रत्येक बुटाला योग्य त्या ठिकाणी ठेवून दिलं। सर्व काम करून मी पटापट तयार झालो, कारण आता जायचं होतं आपल्याला कॉलेजसाठी। पटकन बस पकडली आणि सटकन पोहोचलो आरवी मध्ये। आरवीत आलोच होतो तर ऋषीचा कॉल आला आणि म्हणते आपल्याला एक काम आहे, चाल लवकर करून येऊ। मग घेतली गाडी आणि आरवीतले मोठमोठाले दुकानं बघत, छोट्या मोठ्या गल्ल्यांना पार करत गांधी चौकातली एक क्लिप काढली, महाराजांना मुजरा केला व निघालो आता कॉलेजसाठी। पटकन कॉलेजमध्ये आलो, कारण राहुल सरांचं लेक्चर ऑलरेडी चालू झालं होतं। पटापट लेक्चर केलं। लेक्चर करून मी आणि आमची मंडळी आम्ही निघालो आता अनुशासनच्या ठिकाणी। अनुशासन म्हणजे लायब्ररी। आज लायब्ररी पूर्ण खाली होती। लायब्ररी खाली बघून आज आमचा दिवस खाली नाही गेला पाहिजे, म्हणून आज आता आम्ही आलो कम्प्युटरच्या प्रॅक्टिकल साठी। पटकन पहिला प्रोग्राम रन झाला व जे व्हायचं ते झालं। दुसरा तो प्रोग्राम टाईप करून झाल्यानंतरही तो प्रोग्राम रन होत नव्हता। आमच्या क्लासमधले सगळे प्रोग्राम करून घराकडे निघाले होते, तरी सुद्धा आम्ही त्या लॅबमध्येच होतो, कारण आम्ही सरांना सांगितलं होतं काही झालं तरी आज आम्ही तुम्हाला हा प्रोग्राम रन करून दाखवाल म्हणजे दाखवालच। शेवटी तो प्रोग्राम आम्ही रन करून निघालो आता घरी जाण्यासाठी। मार्केटात गेलो, थोडंसं काम केलं व ऋषी, अभि आणि प्रणवनी मला आता बस स्टॉपवर सोडून दिलं। पण बस स्टॉपवर जात असतानाच आम्हाला रस्त्यात दिसले परमात्मा। त्यांच्या तावडीतून पटकन निघालो आणि आता पोहोचलो बस स्टॉपवर। बस स्टॉपवर पोहोचलो होतो तर आपल्या गावातील हे दोन कार्टून दिसले। त्यांना ठेवलं त्यांच्या जागी आणि आंदोलनाचा नवीन प्रकार बघून मनाला वेगळंच असं काही जाणवलं। असो, पटकन माझी बस लागली आणि पोहोचलो मी घरी। घरी जातच होतो तर आपल्या देवराडीचे मालक रामभाऊजी यांचं काहीतरी कीर्तन चालू होतं। त्यांचे 2 शब्द ऐकून आमच्या व्हिडिओचा केला आता आम्ही शेवट। तर तुम्हाला पण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या। धन्यवाद।